नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 15वे त्यातील समास 9 त्याचे वाचन करणार आहोत, ज्याचे की शीर्षक आहे पिंडोत्पत्ती निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक 15वे समास 9 पिंडोत्पत्ती निरूपण. चारी खाणींमधील सारे जीव प्राणी पाण्यापासून निर्माण होतात. उदाहरणार्थ, बीजाला पाणी मिळाले की ते अंकुरते व पुढे पाण्यानेच वाढते. त्याच्या मुळ्या खाली वाढतात. पुढे त्यास क्रमाने पाने, फुले व फळे येतात. फळात तेच बीज असते. या क्रमात वडील कोण बघितले तर असे दिसते: फळांच्या आधी फुले, फुलांच्या आधी पाने, पानांच्या आधी फांद्या, फांद्यांच्या आधी मुळ्या, मुळ्यांच्या आधी पाणी, पाणी आटून पृथ्वी बनते. मग पृथ्वीपेक्षा वडील पाणी, पाण्यापेक्षा वडील तेज, तेजापेक्षा वडील वायू आणि वायूहून वडील अंतरात्मा होय. माणसाच्या देहाची उत्पत्ती अशीच रसापासून म्हणजे पाण्यापासून होते. अर्थात सर्व पिंडांना अंतरात्मा वडील आहे. त्याला ओळखावे, कारण त्याला न ओळखणारे तेच दुरात्मे समजावे. तो सतत निकट असून माणूस त्यास चुकतो. अंतरात्म्याशी अनन्य झाले की प्रकृतीचा स्वभाव पालटू लागतो. ज्याच्या अंतःकरणात तो वडील अंतरात्मा जागा झाला त्यालाच भाग्य पुरुष म्हणणे योग्य आहे. असा पुरुष आपला व्यवसाय करीत असून देखील ध्यानभंग होऊ देत नाही. विश्वव्यापी अंतरात्म्याची उपासना केल्याने ती उपासना विश्वव्यापी बनते. हीच उपासना अखेर दृश्याच्या पलीकडे नेऊन सोडते. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास 9 पिंडोत्पत्ती निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. जीव प्राण्यांचा जन्म जीवनातच होतो हे सांगून मानवी शरीर पाण्यापासून कसे कसे वाढत जाते याचे वर्णन प्रथम श्री समर्थ आता येथे करतात. चौखाणींचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात. चारही खाणींमध्ये जन्म घेणारे प्राणी सारे पाण्यापासूनच वाढतात. असे असंख्य प्राणी जन्मास येतात व मृत्यू पावतात. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. 3 गुण, पंचभूते आणि अंतरात्मा हे एके ठिकाणी कालवून मानवी शरीर बनलेले असते, पण त्याचे मूळ शोधले तर ते आपरूप आहे असे आढळले. शरत्काळींची शरीरे, पिय पियो झिरपती नीरे, उभये रे ते एकत्रे, मिसळती रक्ती. पावसाळ्यानंतर उगवणाऱ्या वनस्पती जर पिळून बघितल्या तर त्यांच्यातून पाणी झिरपते. मानवी शरीराच्या बाबतीत स्त्री पुरुषांची रेते रक्तामध्ये एकत्र मिसळतात. अन्नरस देहरस, रक्तरेते बांधे मूस, रसद्वये सावकास वाढो लागे. रक्तरेताच्या संयोगाने अन्नरस आणि देहरस यांची एक मूस तयार होते. या दोन्ही रसांच्या योगाने ती मूस किंवा तो पिंड हळूहळू वाढू लागतो. वाढता वाढता वाढले, कोमलाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले, नाना अवेवी. असाच वाढत जाऊन त्यामधील जे कोमल असते ते कठीण बनते. नंतर सर्व अवयवांमध्ये जीवनरस पसरतो. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. शरीर संपूर्ण तयार झाले म्हणजे ते बाहेर येते. ते जमिनीवर पडताच रडू लागते. सर्व माणसांच्या बाबतीत सगळे असेच घडून येते.
कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघेच घडे, अवघेंची मोडे आणि वाढे, देखत देखता. देह वाढत जातो तशी कुबुद्धी पण वाढत जाते. मुळापासून हे सारे घडते. पाहता पाहता सगळे वाढते आणि मोडते. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही काही. सर्वांचे शरीर दिवसेंदिवस मोठे होत जाते. मग निरनिराळे विचार सुचू लागतात. फळामध्ये बीज आले, तेणे न्याये तेथे झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही. ज्याप्रमाणे झाडाच्या फळात बीज असते त्याचप्रमाणे मानवी जीवनात देखील घडते. ऐकून व स्वतः पाहून ते सगळे काही ध्यानात येते. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडून जाती, येके ठाई उदक माती होता बरे. बीजाला पाणी मिळाले की ते अंकुरते, त्यास पाणी मिळाले नाही तर ते उडून जाते. पाणी व माती यांचे मिश्रण झाले म्हणजे बीजाला उत्तम असते. दोहींमध्ये असता बीज, बीजोन अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीझ उदंड आहे. पाणी आणि माती यांच्यात बीज असेल तर ते भिजते आणि त्यास अंकुर फुटतो. तो आपोआप वाढत जातो. त्या वाढण्यामध्ये मोठा आनंद असतो. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हे लावती, मुळे अग्र द्विधा होती बीजापासून. मुळ्या खाली जमिनीत धावतात तर फांद्या वर लोळतात. मुळ्या आणि फांद्या बीजामध्ये एकच असतात, पण नंतर दोन्ही बाजूंनी वाढतात. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नाना पत्री पुष्पी फळी लगडली झाडे. मुळ्या जमिनीत खोल जातात तर झाडाचे शेंडे वर आकाशात जातात. मग अनेक प्रकारच्या पानांनी, फुलांनी आणि फळांनी झाडे नुसती भरून जातात. झाडाच्या उदाहरणावरून असे दाखवतात की मागे जाता जाता आपल्यास अखेर अंतरात्म्यापर्यंत जावे लागते. तो सर्वांचे मूळ आहे. फळांवडील सुमने, सुमनांवडील पाने, पानांवडील अनुसंधाने, काष्ठे अवघी. झाडाच्या वाढण्यामध्ये पाहिले तर असे आढळते की फळाहून फूल वडील आहे, तर फुलाहून पान वडील आहे आणि याच क्रमाने पानाहून लाकडे वडील आहेत. काष्ठा वडील मुळ्या बारीक, मुळ्या वडील ते उदक, उदक आळोन कौतुक भूमंडळाचे. लाकडाहून बारीक मुळ्या वडील आहेत, मुळ्याहून पाणी वडील आहे. पाणी घट्ट बनते आणि त्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या पिंडांचे कौतुक पाहायला मिळते. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळा वडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. वर सांगितल्याप्रमाणे जगात पिंडोत्पत्तीच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून पृथ्वी सर्वांमध्ये वडील होय, परंतु या सृष्टीमध्ये पृथ्वीपेक्षा आप श्रेष्ठ किंवा वडील आहे. तया वडील अग्नी देव, अग्नी वडील वाये देव, वाये देवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा. पाण्याहून अग्नी श्रेष्ठ आहे, अग्नीहून वायू श्रेष्ठ आहे आणि वायूहून अंतरात्मा स्वाभाविकपणे श्रेष्ठ आहे. सकळा वडील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतरला तया. अशा अनुक्रमाने जर अंतरात्मा सगळ्यापेक्षा वडील किंवा श्रेष्ठ आहे, त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा होय. आत्म्यापासून जो दूर झाला किंवा आत्मा ज्यास अंतरला तो दुरात्मा होय. अंतरात्म्यास ओळखणे म्हणजे प्रकृतीचा स्वभाव पालटतो. असा मनुष्य व्यवहार करीत गेला तरी त्याचे अनुसंधान भंग पावत नाही. अंतरात्मा जागा होणे हे भाग्य लक्षण होय. अंतरात्म्याची उपासना विश्वव्यापी बनते, मग तीच उपासकाला पलीकडे नेऊन परब्रह्मात विलीन करते. जवळी असोन चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेंची आले आणि गेले देवाच करिता. शोकांतिका अशी आहे की अंतरात्मा जवळ असून लोक त्याला चुकतात.
त्याच्या अनुभवाची कोणास तहान लागत नाही, कोणास त्याची जिज्ञासा नाही. देवाने जन्मास घातले म्हणून येतात आणि उगीच जगून अखेर तसेच जातात. म्हणून सकळा वडील देव त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. म्हणून सगळ्याहून श्रेष्ठ जो अंतरात्मा त्याच्याशी अनन्य व्हावे, मग प्रकृतीचा स्वभाव बदलावयास लागतो. करी आपुला व्यासंग कदापि नव्हे ध्यानभंग, बोलणे चालणे व्यंग पडोंच नेदी. अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला पुरुष आपला नित्याचा व्यवसाय करतो, पण तो करीत असताना त्याचा ध्यानभंग होत नाही, त्याचे अनुसंधान चुकत नाही, त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये काहीही दोष, कमीपणा किंवा विपरीतपणा दिसत नाही. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काये काये वडिली केले किती पहावे. वडिलांनी जे निर्माण करून ठेवले आहे ते पाहिले पाहिजे असा व्यवहारात शिरस्ता आहे. पण या वडील अंतरात्म्याने जे निर्माण केले आहे ते पाहू लागल्यावर मन थक्क होते. त्याने काय काय निर्माण केले आहे आणि आपण काय काय पाहावे असे होऊन जाते. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग्य. तो वडील अंतरात्मा ज्याच्या अंतःकरणात जागा झाला तोच भाग्य पुरुष बनला. त्याची जागा अल्प असेल तर भाग्य देखील अल्पच असते. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासूनी जाईल कोठे. त्या अंतरात्मा रूपी नारायणाला अखंड ध्यानी मनी आठवावे, मग लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाणार नाही. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणी तरी काया. अंतरात्मा विश्वामध्ये व्यापून आहे, त्याची पूजा करत जावी, त्यासाठी कोणीतरी एखादा जीव अगदी संतुष्ट करावा. देहाला केलेले अंतरात्मा ग्रहण करतो, त्याच्यापर्यंत ते पोचते, म्हणून कोणाच्याही देहाची मनापासून सेवा करावी. उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपालिती झाली, न कळे लीला परीक्षिली नवचे कोणा. खरी उपासना कोणती हे जर शोधून पाहिले तर उपासना म्हणजे विश्वावर आपलेपणाने प्रेम करणे होय असे आढळते. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे, म्हणून कोणाचेही अंतःकरण न दुखवणे आणि जो भेटेल त्यास आपलाच समजणे ही उपासनेची दोन चिन्हे आहेत. अंतरात्म्याचा खेळ कोणासच कळत नाही, त्याची परीक्षा कोणासच होत नाही. देवाची लीला देवे विण आणिक दुसरा पाहे कोण, पाहणे ती तुके आपण देवची असे. अंतरात्म्याचा खेळ अंतरात्म्याखेरीज दुसऱ्या कोणास पाहता येत नाही. ज्या प्रमाणात तो खेळ पाहायला जावे त्या प्रमाणात पाहणारा अंतरात्म्याशी तदाकार होत जातो. उपासना सकळा ठाई आत्मा राम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. अंतरात्मा नाही अशी जागाच नसल्याने त्याची उपासना सगळीकडे भरलेली आहे. या कारणाने ठिकठिकाणी भगवंताची सत्ता काम करते. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. माझी उपासना ही अशी आहे, तर्काने कल्पना केल्याने ती समजणार नाही. ही उपासना उपासकाला मूळ मायेच्या पलीकडे निरंजनापर्यंत नेऊन पोचवते. देवा करिता कर्मे चालती, देवा करिता उपासक होती, देवा करिता ज्ञानी असती किती एक. अंतरात्म्याच्या सत्तेने सर्व कर्मे चालतात, त्याच्या कृपेने माणूस उपासक बनतो, त्याच्या अनुभवाने कित्येक माणसे ज्ञानसंपन्न होतात. नाना शास्त्रे नाना मते देवची बोलीला समजते, नेमका नेमक वेस्ता वेस्ते कर्मानुसार. नाना शास्त्रे आणि नाना मते ही अखेर अंतरात्म्यातूनच प्रगट होतात. नियमित आणि अनियमित तसेच व्यवस्थित आणि अव्यवस्थित हे प्रकार ज्याच्या त्याच्या कर्मानुसार घडतात.
सगळ्यांना मूळ प्रेरणा अंतरात्म्याची असते. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ये तुके घ्यावे, अधिकारा सारिखे चालावे, म्हणजे बरे. अंतरात्म्याच्या प्रेरणेने व सत्तेने सारे काही घडते ही गोष्ट खरी, पण त्यापैकी आपल्याला जे योग्य व घेण्यासारखे असेल तेच आपण घ्यावे. आपली ताकद पाहून पातळी ओळखून आपण वागावे, हे केव्हाही चांगले. आवाहन विसर्जन ऐसेंची बोलिले विधान, पूर्व पक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. कर्म मार्गामध्ये आवाहन आणि विसर्जन असे पूजा विधान सांगितले आहे. आवाहन म्हणजे आमंत्रण किंवा बोलावणे आणि विसर्जन म्हणजे निरोप देणे. येथपर्यंत पूर्वपक्ष झाला. आता पुढे सिद्धांत वर्णन आहे. भगवंत माझ्याहून वेगळा आहे अशी भावना जोपर्यंत असते तोपर्यंत त्याचे आवाहन आणि विसर्जन चालते. हे उपासनेचे क्षेत्र असते. परंतु भगवंताहून मी वेगळा नाहीच ही भावना झाली की आवाहन आणि विसर्जन आटोपले. त्याचप्रमाणे चंचलाचा प्रांत येथे संपून निश्चयाची कक्षा लागते. वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. वेदांत म्हणजे शास्त्र प्रचिती, सिद्धांत म्हणजे गुरु प्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती. या तीन प्रचितींमध्ये आत्मप्रचिती निश्चितपणे मुख्य प्रमाण होय. पंचभूतांचा अवाढव्य पसारा बाजूस सारावा आणि आपले आत्महित करून देणाऱ्या महावाक्यांचा अर्थ पाहावा, त्यावर मनन चिंतन करावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 15व्या मधील समास 9चे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरि.